ओम प्रेमनिधी श्री संत सीतामाई म्हणजेच संत बाबा गणोरे यांच्या पत्नी, पण त्यांना भक्तगण आपल्यासारखे आई म्हणून संबोधतात, माई म्हणून संबोधतात. म्हणूनच मी आधी तुम्हाला बोललो की आईच्या समाधीजवळ. आणि शेवटी त्या दोघांचं नातं एक माय आणि एक लेकरू असंच एक पवित्र नातं होतं. आणि मग सीतामाईंचीसुद्धा हे समाधीस्थळ, आत्ता आपण बाबांच्या समाधीजवळ जो व्हिडिओ घेतला त्या समाधीच्या उजव्या हाताला हे समाधीस्थळ आहे. चला आता आपण या पूजनीय बाबांकडनंच या समाधीविषयी माहिती घेऊ. बाबा नमस्कार. थोडंसं आपल्या या सीतामाईंच्याबद्दल माहिती सांगाल? आईंचा जन्म नायगाव, नाशिक जिल्ह्यामध्ये, ओके, लासलगावच्या जवळ नायगाव म्हणून जे गाव आहे तिथे जन्म झाला. आईचे वडील हे कृष्णभक्त होते. आईंना वयाच्या 8व्या वर्षी कृष्ण परमात्म्याचा संजीवन साक्षात्कार झाला. वा. आणि त्यावेळेपासून त्यांचं परमार्थिक जीवन सुरू झालं. आई यांच्या 3 भाऊ आणि आई असे हे 4 भावंड होती. आई एकटी खूप लाडात वाढलेली मुलगी. आईंना जन्मातच त्यांच्या आजीकडून परमार्थाचं बाळकडू मिळालेलं होतं. आणि मग तेच बाळकडू त्यांना मिळालेलं त्याचाच उपयोग करून त्या बाबांच्या बरोबर आईचं 15व्या वर्षी लग्न झालं. आणि ते लग्न झाल्यानंतर काही दिवस गेल्यानंतर बाबा आणि आई, बाबा स्वातंत्र्य लढ्यात उतरले, आई त्यांच्या पाठीमागे गेल्या. बाबांच्या बरोबर बाबांच्या पाठीशी त्यांची सावली म्हणून स्वातंत्र्यपूर्व काळात सुद्धा आईंनी कार्य केलं. आईंनी सुद्धा क्रांतिकारांच्या बरोबर फिरल्या, क्रांतिकारांबरोबर भूमिगत राहिल्या. आणि प्रत्येक ठिकाणी बाबांच्यासाठी त्यांनी आपलं शिर तळहातावर घेऊन ते त्यांच्या पाठीमागं फिरल्या. इंग्रज सरकारच्या काळामध्ये कधीही त्यांनी असं दाखवलं नाही की मी घरी थांबते आणि काय नाही. आणि मग बाबा म्हणले, तू इतकी लाडकी आहे, मी स्वातंत्र्य लढ्यामध्ये उतरलेलं आहे, तुला हे सगळं सहन होणार नाही, तू आईवडिलांच्याकडे जा. तेव्हा त्यांनी सांगितलं की मी आईवडिलांकडे जाणार नाही, तुम्ही जिथं जाल तिथं मी उभी राहणार आहे. आणि सावलीसारख्या आई स्वातंत्र्यपूर्व काळात तर बाबांच्या पाठीशी उभ्या राहिल्याच, परंतु नंतर संसार करत असताना सुद्धा बाबांच्या परमार्थामध्ये तितकीच महत्त्वाची भूमिका बजावून आईंनी बाबांच्या बरोबर परमार्थ केला. बाबा संतपदाला पोहोचले, आई संतपदाला पोहोचल्या. आईची साधना इतकी जबरदस्त होती. आई रोज वयाच्या 85व्या वर्षी सुद्धा आई रोज 6 तास नामस्मरण, एका जागेवर नामस्मरणाची त्यांची बैठक होती. बापरे. आणि 6 तास त्या एका जागेवर बसून नामस्मरण करायचा. आणि त्याच्यातून हा मठाचा विकास करण्यासाठी बाबांच्या नंतर आईंनी खूप कष्ट केले, स्वतः काबाड कष्ट करून हे मठाची वास्तू ही इतकी भव्य दिव्य बनवली. आणि याच्यामध्ये परमार्थ जागा ठेवला. आणि प्रत्येक आलेल्या माणसाला आई ही माझीच आई आहे असं वाटावं, असंच त्यांनी आपलं जीवनाला आपल्या वळण घालून दिलं होतं. इतकं प्रेम आणि वात्सल्य त्यांच्या वागण्यात होतं. प्रत्येकाला वाटायचं की माझी आई माझीच माय आहे, माझी माई आहे. आणि असं ह्या आईचं जीवन असताना बाबांच्या बरोबर तर त्या राहिल्या, परंतु नंतरही 25 वर्षे हा मठाचा सबंध भार आपल्या शिरावर घेऊन त्यांनी ही वाटचाल केली. आणि बाबांना त्यांच्या जीवनात जेवढी साथ दिली तेवढी सगळ्या भक्तांना, सगळ्या आपल्या प्रत्येक भक्ताला आपल्या मुलाप्रमाणे माया दिली आणि मुलाप्रमाणे त्यांना जपलं. आणि 2004 साली आईंनी आपला देह पंचतत्वात विलीन केला. तोही बाबांची शुद्ध सप्तमी आहे देह अर्पण करण्याची. आणि आईंनी मात्र ती शुद्ध सप्तमी न घेता बाबांपेक्षा मी मोठी नाही आहे म्हणून त्यांनी वद्ध सप्तमीला आपला देह ठेवला. हे आईंच्या जीवनातलं खरं वैशिष्ट्य आहे. आणि हेच आईने पाळलं. आणि ते आईंच्या नंतर आज 25 वर्ष आम्ही तेच पाळतो आणि तेच साधना, तेच नामस्मरण आणि तेच सगळं करत राहतो. आईंनी, बाबांनी जसं आपण रामराम म्हणतो, नमस्कार म्हणतो, हे म्हणतो,
तसं आईने आणि बाबांनी आम्हाला सांगितलं की आपण जय जीवा म्हणायचं. जय जय जीवा. जय जीवा. वा जय जीवा का म्हणायचं? वा. तर त्रेतायुगामध्ये रामायण कालामध्ये हां रामायणाच्या 16व्या अध्यायामध्ये त्याचा उल्लेख पण आहे की रामायण काळामध्ये जय जीवा म्हणूनच एकमेकाला संबोधलं जायचं. म्हणून बाबांनी जय जीवा हा नमस्कार आपल्या जीवनामध्ये सगळ्यांना दिला की तुमच्या जीवाचा जय, माझ्या जीवाचा जय, Yes, सगळ्यांच्या जीवाचा जय, हाच नमस्कार खूप मोठा अर्थ आहे त्याच्यात. आईने दिला. आणि हा त्याच्यातला खरा मतीचा अर्थ आहे की हो ते रामायण काळामध्ये ते चालू होतं. आणि 16व्या अध्यायामध्ये वाल्मिकी रामायणामध्ये ह्याचा उल्लेख येतो की रामरायाचा प्रधान दरबारात येतो आणि वाकून रामरायाला जय जीवा म्हणून नमस्कार करतात. आणि तेच बाबांनी आपल्या सगळ्यांना दिले की तुमच्या जीवाचा जय, माझ्या जीवाचा जय, सगळ्यांच्या जीवाचा जय, ह्या जीवनात सगळ्यांच्या जीवाचा जय हो, हीच सदिच्छा, हाच नमस्कार 25 वर्ष आईंनी राहून 2004 साली माघ वद्य सप्तमीला आईने आपलं देह पंचतत्वात विलीन केला. आणि त्यांची समाधी आपण इथं ही बाबांची जशी केली तशीच आईची समाधी आपण केली आणि ही समाधी स्थळ निर्माण झालं. आजही आपण आईंची पुण्यतिथी साजरी करतो. मगाशीच मी सांगितल्याप्रमाणे आईंची बाबांची पुण्यतिथी आपण दरवर्षी साजरी करतो. आणि हाच आईबाबांचा संदेश, हाच आपल्या मठाचा की आमचा एकच आहे उद्देश की परमार्थ जगावा, परमार्थ जिवंत राहावा आणि आलेल्या साधकाला आपली दुःख इथं विसरता यावीत, आलेल्या माणसाला आपली दुःख इथं विसरता यावीत. हेच आपला मूळ उद्देश मठाचा आईबाबांचा होता आणि तोच आपण पुढेही चालू ठेवलेला आहे. रामकृष्ण हरी, जय जीवा. खूप छान बाबा, खूप छान. आपल्या पूजनीय सीतामाईंबद्दल तुम्ही खूप छान सांगितलं. मध्ये आपण उल्लेख केला संत गणोरे बाबांच्या व्हिडिओमध्ये की ते सावरकरांच्याच गावचे आहेत. माई सावरकर आणि आपले स्वातंत्र्यवीर सावरकर यांचीसुद्धा कहाणी थोडीशी अशीच आहे. ते सुद्धा ब्रिटिशांशी लढले, काळ्या पाण्याची शिक्षा झाली, संसार फारसं त्यांना बरोबर राहता आलं नाही, वगैरे वगैरे. तसंच सीतामाईंचा पण संघर्ष दिसतो आणि अखंड आपल्या पतीची साथ निभावत त्याच्या पावलावर पाऊल ठेवत ही माई चालत राहिली. आणि मग तिने सुद्धा तोच साधनेचा मार्ग स्वीकारला, तोच अध्यात्माचा मार्ग स्वीकारला. त्याच्यात प्रगती करत अनेक भक्तांची माऊली बनत ती जगली. आणि त्यानंतर तिचं जेव्हा इथलं कार्य संपलं तेव्हा तिने देह ठेवला. आणि म्हणूनच हे समाधीस्थळ. आणि एक खूप मला विशेष सांगायची गोष्ट म्हणजे जी आत्ता आपल्याला बाबांनी सांगितली की आपल्या पतीपेक्षा आपण मोठे नाही आहोत, हे भाव आपल्या या भारतीय संस्कृतीत एका स्त्रीच्या मनातले भाव. आता आजचं युग वेगळं आहे, पण हे भाव जर जपता आले ती मोठी सामाजिक क्रांती होईल. कुठेतरी समाज मागं गेला पाहिजे असं या सीतामाईंच्या चरणी मी एक विनंती वजा त्यांनाच अर्जव करतो. त्यांच्या समाधीपुढे नतमस्तक होतो. आणि मित्रांनो, अशी ही एक आध्यात्मिक सफर असलेली 3 व्हिडिओंची सफर तुम्हाला कशी वाटली? हा आश्रम मी पुन्हा पुन्हा सांगतोय, भोकोम या गावात पिरंगुटकडे जाणाऱ्या रस्त्यावर उजव्या हाताला टेकडीवरती अतिशय सुंदर असं